अहो तुम्हाला सांगतो सकाळ सकाळी 7:30 वाजता पारशा ओम्याला आहे ना मी मिसळ घ्यायला घेऊन चाललोय आणि सकाळ सकाळीच आहे ना याने बच्चन मारायला सुरुवात केली. बघा याची बच्चन आहे का नवी प्लॅटिनमची चेन केली. कसं वाटतं सांग. 40 रुपये 40. आज मी पारशा ओम्याला मिसळ घ्यायला घेऊन चाललोय आणि आज गाणे म्हणतोय. त्याला माहिती आहे गाणे म्हणले आपल्या पैसे भेटले नाही. ओम्याला मिसळीसाठी काय काय म्हणावं ते गाणे म्हणावं लागले. आवड अजून डान्स करून दाखव नाही इतकं नाही करू. पैसे भरतो. 2 पाव जर एक्स्ट्रा खायचे असतील तर डान्स करावा लागेल. त्याशिवाय पर्याय नाही. टाकळी आजीला जाता जाता आम्ही आलोय कुंडावर आणि कुंडावरचे दृश्य तुम्ही पाहू शकता. हे वाहणारं पाणी आणि त्यानंतर त्या नदीवर असणारं मंदिर. एक नंबर दृश्य. याला पोहता येत नाही झाला. डबडा डबड आपल्याला पैसे नाही. आणून दिला आज त्याला डबा एखादा डबा पत्राचा काय वेळ पडलेला. स्टार्टरला पाव घेऊन आणि मिसळवाल्या काकांना मिसळ भरायला सांगून आम्ही बसलोय मिसळीची वाट बघत. मिसळीवाले काका रस्सा शॅम्पल आणि मटकी एकत्रितपणे टाकत आहेत आणि बघूयात मिसळ कशी आहे ती. मिसळ तर एक नंबर आहे पण ओम्या म्हणतोय तू कोणाला सांगू नको का मला खर्च केलाय म्हणून. पण त्याला काय माहिती मी व्हिडिओ टाकणार आहे आणि अख्ख्या गावाला कळणार आहे का मी त्याला खर्च केलाय म्हणून. ओम भट स्वाहा. मिसळ खाऊन झाल्यावर आम्ही आलो नदीवर आणि नदीवर एक मनुष्य मासे पकडत आहे आणि ओम्या त्याला विचारतोय त्या मनुष्याला की मासे कसे पकडायचे आणि ते मनुष्य ह्या ओम्याला अत्यंत व्यवस्थित असं ज्ञान देत आहे मासे पकडण्याचं. पाहूयात. आता आपल्याला बघायचंय ओमच्या गळाला मासा लागतोय का डॉल्फिन. चला. आणि पहिल्याच सेमिस्टरला ओमला गुरूंनी मासे पकडायला शिकवले. इंजिनिअरिंगला पर्याय म्हणून ओम भलताच खुश झालाय आणि ओमचा आनंद गगनात मावना. ओमने डायरेक्ट हातातच मासा घेतलाय आणि मासा बघून ते गुरु पण आणि ओम्या पण मोकरा असतात. आनंद घ्यायचा चालू केला तर आयुष्य खूप सुंदर आहे. एकदा ट्राय करून पहा. हा आणि फक्त ट्रायच करू नका तर सबस्क्राईब पण करा. आणि हा मिनी ब्लॉग आपला इथेच संपलाय असं मी जाहीर करतो. जय हिंद जय महाराष्ट्र.